तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 15 सप्टेंबर। तर राज्यामध्ये आपलं जे आहे जसं की राज्यातील पावसाचा जोर वाढलेला आहे आणि आता जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाने या ठिकाणी झोडपून काढलेले आहे। राज्यामध्ये आज 14 तारीख आणि आज जे आहे राज्यामध्ये आज सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे। तर काही भागामध्ये काल रात्रीपासूनच पाऊस सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळाला। आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आता आज आहे 14 सप्टेंबर। तर आता जे आहे रात्रीच्या दरम्यान आपल्या जे आहे राज्यातील काही भागामध्ये पाऊस पाहायला मिळेल। तर हा जो पाऊस आपला जे आहे नेमकी कोणत्या भागामध्ये राहील याचा अंदाज आपण आधी पाहूया आज रात्रीचा। आणि उद्या सकाळपर्यंत आपल्या जे आहे काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल, कारण की उद्या सकाळपर्यंत म्हणजे मध्यरात्रीपर्यंत आपलं जे पावसाची हजेरी आपल्याला आजच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। तर जसं की जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आज आहे 14 सप्टेंबर आणि आता जे आहे रात्रीचे 7 वाजलेले आहेत। आणि आज रात्रीच्या दरम्यान आपले जे आहे राज्यातील जे आहे अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, मग जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ, लातूर, पैठण, माजलगाव, श्रीरामपूर, तसेच छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, खेड, खोपोली, पुणे, मुंबई, बारामती आणि पंढरपूर आणि सोलापूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। अति मुसळधार पाऊस या ठिकाणी राहणार आहे। काही भागामध्ये जास्त पाऊस राहील, काही भाग नदी नाले एक होतील असा पाऊस आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल। तसेच आज मध्यरात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे जो नांदेड, तसेच जे आहे परभणी, वसमत, पाथरी, गंगाखेड, परळी, माजलगाव, सेलू आणि जितूर या परिसरामध्ये आपलं जे आहे पावसाचा ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे। कारण की त्या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो ढगफुटीसारखं सदृश्य पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। तर त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी त्यात सतर्क राहावे, कारण की आज रात्री दरम्यान परभणी आणि परभणीच्या आसपासचे जे तालुके आहेत आणि नांदेडच्या परिसरामध्ये, सेलूच्या परिसरामध्ये आज रात्री दरम्यान चांगला अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे आज मध्यरात्रीच्या दरम्यान। तसेच आज मध्यरात्रीनंतर म्हणजे मध्यरात्रीनंतर तर आपलं जे वाशिम जिल्हा, पुशप, हिंगोली, उमरखेड, करंजा, यवतमाळ, अकोला, खामगाव या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपला आज मध्यरात्रीच्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला राहणार आहे। तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज मध्यरात्रीनंतर ढगफुटीसारखा पाऊस राहणार आहे। अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, नागपूर जिल्हा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागामध्ये पाऊस राहील। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता आज रात्रीचा हवामान अंदाज। आणि उद्या सकाळपर्यंत आपलं जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर राहील। जसं की आपण आता सांगितलं की मध्यरात्रीपर्यंत आपलं जे मराठवाड्यामध्ये पाऊस राहील आणि उद्या पहाटेच्या दरम्यान म्हणजे मध्यरात्रीनंतर म्हणजे रात्री 1-2च्या नंतर 2 वाजल्यापासून ते सकाळी 4-5 वाजेपर्यंत विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील। त्या भागामध्ये काही भागामध्ये ढगफुटी होणार आहे, त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तसेच जे आहे परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं आणि हिंगोली जिल्हा आणि सेलू या आसपास जास्त करून जे आहे परभणी भागामध्ये जास्त पाऊस राहणार आहे आज रात्री दरम्यान। तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, छत्रपती सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज उद्या। तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर उद्या दिनांक आहे 15 सप्टेंबर। तर राज्यामध्ये जसं की आता उद्याचा हवामान अंदाज पाहायचं म्हणलं तर राज्यामध्ये आता जी पावसाला सुरुवात झालेली आहे, कारण की हा परतीचा पावसाला सुरुवात कालपासून झालेली आहे। तर राज्यामध्ये आता उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान कोकणपट्टीमध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल। उद्या सकाळी जे आहे कोकणपट्टीमध्ये पाऊस राहील। तसेच गोंदियाच्या परिसरामध्ये आणि भंडाऱ्याच्या भागामध्ये सुद्धा सकाळीच पाऊस राहील। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या परिसरामध्ये आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहील। फक्त आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस पाहायला मिळेल। तसेच जे आपला उद्या जवळ जे आहे
उद्याच्या दरम्यान जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील। सगळीकडे फक्त ढगाळ वातावरण राहील। काही भागामध्ये सूर्यप्रकाश दिसणार नाही। उद्याच्या दरम्यानसुद्धा सूर्यदर्शन होणार नाही। तसे आता जे आहे दुपारनंतर राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढेल। तर आता दुपारच्या दरम्यान जे आपला उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्हा, परभणी जिल्हा, आपलं नाशिक जिल्हा, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, दापोली, रत्नागिरी, सावंतवाडी, बेलगाव, कोल्हापूर, तसेच जे आहे पणजी या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। कारण की तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपलं जे आहे दुपारच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढेल। दुपारच्या दरम्यान जे आहे संपूर्ण कोकण पट्टीमध्ये, मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या परिसरामध्ये पावसाला सुरुवात होईल। आणि जे आहे उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यामधील जो मराठवाड्यातील संपूर्ण भागामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी पाहायला मिळेल। सगळीकडे पाऊस पडणार आहे। उद्याच्या दरम्यानसुद्धा उद्या दुपारनंतर पाऊस राहील। उद्या दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल। काही भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल। तर उद्या जवळजवळ रात्रीपर्यंत म्हणजे मध्यरात्रीपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल। फक्त विदर्भातील भागामध्ये जे आहे मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस राहील। आजसुद्धा मध्यरात्रीच्या दरम्यान विदर्भातील भागामध्ये पाऊस पाहायला मिळेल। आणि उद्यासुद्धा विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्याच्या रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील। विदर्भातील जिल्ह्यामध्ये फक्त मराठवाड्यामध्ये दुपारच्या दरम्यान पाऊस पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी या परिसरामध्ये आपला उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल। काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस राहील। काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळेल। परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर हा अतिमुसळधार राहील, म्हणजे अतिमुसळधार पाऊस पडेल। परंतु राज्यामध्ये आजच्या दरम्यान म्हणजे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाचा जोर हा जास्त राहील। काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा म्हणजे ढगफुटीसारखा पाऊस पाहायला मिळणार आहे। जसं की आपण आता सांगितलं, परभणी आणि नांदेड आणि सेलूच्या परिसरामध्ये आज रात्री दरम्यान ढगफुटीसारखं सदृश्य पाऊस होईल। तसेच वाशिम जिल्हा झालं, पुष्यप, यवतमाळ आणि हिंगोली, उमरखेड, करंजा आणि खामगाव, अकोला या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला आज मध्यरात्री दरम्यान अतिवृष्टीसारखा पाऊस होईल। कारण की राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर हा जास्त राहील। आज रात्री दरम्यान जे आहे अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला अतिवृष्टी होणार आहे या भागामध्ये। करंजा झालं, वाशिम जिल्हा झालं, पुष्यप झालं, पुष्यपचा परिसर, तसेच जे आहे रुई आणि पुष्यप, वाशिम, हिंगोली, जितूर, उमरखेड, किनवट, तसेच नांदेड, परभणी, सेलू, जितूर या परिसरामध्ये आपलं जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान अतिवृष्टी होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनी हा अंदाज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा। तर जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपलं जे आहे जसं की कालसुद्धा राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये पावसाने हजेरी जोरदार आपल्याला हजेरी पाहायला मिळालेली आहे। काही भागामध्ये जे आहे अतिवृष्टीसुद्धा आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस पाहायला मिळाला। आजसुद्धा जे आहे राज्यातील पावसाचा जोर हा जास्त राहील। आज रात्री दरम्यानसुद्धा आपलं जे आहे अतिवृष्टी पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये। आज रात्री दरम्यान अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर असे जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान मराठवाडा झालं, आज रात्री फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि या परिसरामध्ये पाऊस पाहायला आज रात्री दरम्यान राहणार नाही। फक्त जे आहे आज मध्यरात्रीपासून म्हणजे आज मध्यरात्री दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल। अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये 15 तारखेदरम्यान पावसाचा जोर हा थोडा अतिमुसळधार राहील। त्यानंतर 16 तारखेलासुद्धा तसाच पाऊस राहील। परंतु राज्यामध्ये आज मध्यरात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो पाऊस पुढील 3 दिवस म्हणजे आतापर्यंत पडला नाही त्या भागामध्ये जे आहे पाऊस पडणार आहे। अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। ढगफुटीसारखा पाऊस राहणार आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान। परभणीच्या भागामध्ये ढगफुटी होणार आहे आज रात्रीच्याला। परभणी झालं, सेलू झालं, पाथरी झालं या परिसरामध्ये मानवत, तसेच जे आहे अकोला, अमरावती, पुष्यप, वाशिम या परिसरामध्ये आज रात्री दरम्यान अतिमुसळधार ते अतिवृष्टीसारखा पाऊस पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद। तर तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।